बातमी पिंपरीतून. पिंपरीतल्या मोशीतील कचरा डेपोतील दुर्घटनेमध्ये आतापर्यंत तिघांचा मृत्यू झालाय. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 8 जणांचा शोध हा सुरूच आहे. आतापर्यंत 10 जणांना वाचवण्यात यश आलंय. प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा इथली पाहणी केली आहे. एनडीआरएफ, भारतीय सैन्य दल, पिंपरी चिंचवड पालिकेचं अग्निशमन दल, चिंचवड शहर पोलीस दलाच्या वतीनं या ठिकाणी बचाव कार्य अद्यापही सुरूच आहे. हा जो एकावरती एक रचना केली जाते, त्या रचनेच्या ह्याच्यामध्ये मग तुम्ही असणाऱ्या युनिव्हर्सिटीमध्ये कोणी लोक ठेवत नाही त्या ह्याच्यामध्ये, पण इथे असणारं लोक होती आणि पावसाच्या धोक्यामध्ये तो सगळा कचरा खाली आला आणि ते अटकले, तशी असणारी परिस्थिती आहे. याचं मॅनेजमेंट व्यवस्थित करावं लागेल असं मला एकंदरीत त्याच्यामध्ये दिसतंय. अप्पर पोलीस आयुक्त सर्वांनी इथं भेट दिलेली आहे. फर्स्ट डे पासून दिवसाला एक डीसीपी रँकचा ऑफिसर आणि एक डीसीपी रँकचा ऑफिसर आणि किमान 4 पे आणि बाकी आपले 50पेक्षा जास्त अंमलदार इथं समन्वयाचं काम करतात. नाईटला सुद्धा एक डीसीपी रँक ऑफिसर आहे, एक एसीपी रँक ऑफिसर आणि बाकी सेम आपलं अधिकारी अंमलदार या समन्वयासाठी काम करत आहेत. आपलं पहिलं जे टार्गेट आहे ते रेस्क्यू ऑपरेशन करणं आहे आणि जे अडकलेले कर्मचारी आहेत त्यांना सुखरूप बाहेर काढणं हे आपलं पहिलं टार्गेट आहे. परवा 8 तारखेच्या 2:30 वाजेपासून हे काम चालू आहे. या कामाचे विविध टप्पे आहेत. आपण पहिल्यांदा बघितलं की पहिल्या दिवशी आपण जे 14 लोक आहेत त्यांना आपण सुखरूप बाहेर काढलं. त्याच्यानंतर ही जी आता पुढची जी फेज आहे की ज्याच्यामध्ये ते लोक खालच्या मजल्यावरती अडकलेले आहेत, तिथे पोचायला आजूबाजूचा कचरा हा सगळा बाजूला करणे. तो करत असताना तो ॲग्रेसिव्हली जर केला तर ती बिल्डिंग परत कोलॅप्स होऊ शकेल. म्हणून एनडीआरएफ त्यांच्या पद्धतीने, त्यांच्या टेक्निकने, आता हे सर्व एनडीआरएफचा हा त्यांचा एक्सपर्टीज आहे. अधिक माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी अविनाश परबत आपल्यासोबत जोडलेत. अविनाश, अपडेट. आत्ता जवळपास 52 तास होत आहेत त्या सर्व प्रक्रियेला. आता 52 तासानंतर जे आहे जो ढिगारा या बिल्डिंगवर पडला होता तो संपूर्ण क्लिअर करण्यात आलेला आहे. आता जर आताचे अपडेट जर सांगायचं झालं तर एनडीआरएफने जे आहे या बिल्डिंगच्या वरती रोप बांधून जे आहे आतमध्ये जाण्यासाठी तयारी सुरू केलेली आहे. आणि आता जे आहे या संपूर्ण कचरा काढल्यामुळे जे आहे ती पडलेली इमारत जी आहे ती संपूर्ण रिकामी झालेली आहे आणि आतमधील देखील कचरा बाहेर काढलेला आहे. आता फक्त जे आहे ते एनडीआरएफची टीम असेल किंवा पिंपरी चिंचवड अग्निशामकचे दलातील कर्मचारी हे आतमध्ये जातील आणि आतमध्ये जे कोणी अडकलेले असतील त्यांना सुखरूप त्यांची सुटका करतील. आता आतमध्ये जाण्यासाठी त्यांची जी अंतिम टप्प्यातली जी तयारी ती संपूर्ण झालेली आहे. वरतून रोप बांधून आतमध्ये जाणार आहे. संपूर्ण इक्विपमेंट जी आहे ती तयारी करण्यात येत आहे. सकाळपासून जवळपास 10 ते 12 जेसीबी लावून जो आहे तो कचरा पूर्ण बाजूला काढण्यात आलेला आहे. अविरत काम घडल्यानंतर अविरत काम जे आहे ते चालू आहे आणि आता जवळपास 52 तास होत आलेले आहेत, परंतु अजूनही ते 8 जण जे आतमध्ये अडकलेले आहेत, 7 ते 8